द्या. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील युनिट पहिलं 1.1 मधील जी कविता आहे वॉक अ लिटल स्लो ही आज आपण पाहणार आहोत. तर सर्वांना एक सूचना आहे. आपण महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापासून आपल्या इयत्ता 9वी वर्गाचे ॲप्रिशिएशन्स आपल्याला दिलेलं आहे ते पाठ केला असाल आणि ज्या विद्यार्थ्यांनी कुणी केलेलं नसेल त्यांनी ते पाठ करायचं आहे. 1.1 या कवितेतील जे ॲप्रिशिएशन्स आहेत ते पाठ करा आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे ते मला म्हणून दाखवायचं आहे. आणि या ॲप्रिशिएशनच्या आधारे आज आपण या कवितेला सुरुवात करीत आहोत. लिसन. फर्स्ट पोएम, वॉक अ लिटल स्लोअर. There are 4 stanzas in the poem. Walk a little slower. What do you mean by slower? Slower means मंद गतीने, सावकाशपणे. Walk चालणे, a little slower हळुवारपणे. ज्या हळू चालण्यामध्ये स्पष्टता दिसावी, मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी कवी करीत आहे. ॲक्च्युअली इन द पोएम the bard, the author unknown. We don't know who has written this poem, but this poem is a saved poem. So we are going to identify, understand what the poet's message in this poem. What a little slower. The poet says to us, the poet clear, walk a little slow. The poet said to his daddy, father, to walk a little slow because he wants to know from his father. Because he wants to know from his father what is the lead. What do you mean lead? Lead म्हणजे काय? Lead म्हणजे मार्ग दाखवणे, मार्ग. कवी या कवितेतून अपेक्षा करीत आहे. वडिलांना कवी विनंती करीत आहे की बाबा तुम्ही की नाही थोडं सावकाश चला. या सावकाश चलण्याच्या सांगण्याच्या पाठीमागे कवीचं जे म्हणणं दडलेलं आहे ते म्हणणं आपण या कवितेतून थोडक्यात पाहणार आहोत की कवी वडिलांना सावकाश चालण्यासाठी का सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. वॉक अ लिटल स्लोअर. The poet requests his father to walk a little slower because he want to lead from his father in the life journey. He is curious. He is very curious to identify the life journey. He wants to learn something more and more in the life. So the poet requests his father to walk a little slower. So we are going to first stanza. Walk a little slower.
Walk a little slower. Walk a little slower, daddy, said a little child so small. एक लहान मुलगा आपल्या वडिलांना सावकाश चालण्यासाठी विनंती करतोय. I am following in your footsteps. Footsteps means वडिलांनी या कवितेत अर्थ आहे वडिलांची जी काही चांगली कामे आहेत, जे टास्क आहेत, बेस्ट टास्क आहेत, त्याबद्दल फुटस्टेप्स शब्द वापरलेला आहे. फुटस्टेप त्याचा शब्दशः अर्थ काय? तर शब्दशः अर्थ आहे पायथा. पण इथे अर्थ घेतलेला आहे जी काही वडिलांची कामे आहेत, चांगली कामे आहेत, ती चांगली कामे म्हणजे फुटस्टेप्स असा अर्थ या कवितेत घेतलेला आहे. इन द पोएम द मीनिंग ऑफ फुटस्टेप्स, द फादर्स गुड टास्क्स in the poem. Actually, the meaning of footsteps, that is the basic base in the footsteps. So, walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. बाबा, सावकाश चाला ना. मला तुमची जी चांगली कामे आहेत ती शिकून घ्यायचं आहे, बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ही इच्छा माझी असताना तुम्ही वेगात चालू नका ना, सावकाश चाला. यात मी पडेन याचा अर्थ मी अपयशी ठरेन. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे, बाबा जर सावकाश चालले तर त्यांच्या सावकाश चालण्यामध्ये हा मुलगा त्यांच्या पाठीमागे सावकाश चालेल आणि त्यांना थोडस सावकाश चालल्यामुळे थोडस समजेल. आणि या ठिकाणी तर कवी काय म्हणतोय? वॉक लिटल स्लो. वॉक, कारण या वॉक शब्दशः असं नाही तुम्ही सावकाश चाला, शब्दशः असं नाही की वडिलांचे जे टास्क आहेत, द फादर्स टास्क slowly and slowly, slower little. So the poet requests his father to walk little slower, because we know that when the father go too slow, his child identify the path, observe the path, and he study the path to go the way. So the little child, a child, small child, requests his father to go to slow and walk a little slow. So the students listen carefully. तर मुलांनो या ठिकाणी काय होतंय? एक कवी, एक लहान मुलगा आपल्या वडिलांना सावकाश चालण्यासाठी सांगतोय. कारण काय? जी वडिलांची चांगली कामे आहेत त्याचं तो निरीक्षण करेल आणि आपल्या आयुष्याचा जो रस्ता आहे तो कसा सुखकर करता येईल, व्यवस्थित करता येईल आणि आलेल्या अडचणीवर मात करून चांगलं सुसज्ज आयुष्याचा मार्ग कसं पलायन करता येईल यासाठीच कवी जणू या कवितेमध्ये आपल्या वडिलांना विनंती करतोय की काय? वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, वॉक अ लिटल स्लोअर. So we are going to second stanza. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower daddy, for you are leading me. The poet sung again. His father requested that daddy slow, daddy slow, because he once again requests to his father that he want to lead from his father. That one, the poet, sometimes your steps are very fast. His daddy's, his father's steps are very fast. So he requests once again his father to slow little, walk a little slow, because he want to now the path of
लाईफ जर्नी. सो या कवितेमध्ये कवी पुन्हा दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्या वडिलांना विनंती करतोय, बाबा तुम्ही सावकाश चला. यामध्ये कवी पुन्हा म्हणतोय, आपली पावलं फास्ट जात आहेत, ते हळू करा, जेणेकरून मला तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे येता येईल आणि काहीच आपल्याकडून शिकता येईल आणि आयुष्याचा मार्ग मला कसा मिळेल हे मी पाहून घेईन, असं पुन्हा कवितेत कवी आपल्या वडिलांना विनंती करतोय. द थर्ड स्टांजा, द पोएट once again requests to his father, someday when I am all grown up. What do you mean grown up? Grown up means प्रौढ, वाढ होत असलेला, मोठा होत असलेला. तो कवी म्हणतो someday when I am grown up. बघा, मीही काय होतोय, मोठा होतोय. तसं तसं तुमच्या चालण्यामध्ये जे काही आहे मार्गदर्शन ते मला मिळावं म्हणून कवी म्हणतो, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू आय वॉन्ट टू फॉलो मी. आणि म्हणून बाबांना तो विनंती करतोय, मला तुमच्या पाठीमागे यायचं आहे. तुमच्या पाठीमागे येऊन जो तुमचे चालण्याचा मार्ग आहे आयुष्याचा, तो मला कसा अभ्यासता येईल आणि एक मलाही मार्ग कसं सापडेल, यासाठी मला थोडंसं तुमच्यासोबत तुमच्या पाठीमागे किमान येऊ द्या. आणि म्हणून तुम्ही वडिलांना सांगतो की कसे चला, सावकाश चला. द लास्ट स्टांजा इन द पोएट once again requests his father, and I would want to live just right, and now that I was true, so walk a little slower daddy, for I must follow you. बाबा बघा, या आयुष्याच्या मार्गावर मला चालायचंय, नवीन कामं शिकायचंय, मलाही खूप चांगलं बनायचंय. यासाठी तुम्ही सावकाश चला आणि मला आयुष्याचा मार्ग मिळू द्या, मार्गदर्शन मिळू द्या. आणि म्हणून कवी या कवितेत वडिलांना वारंवार विनंती करतोय की बाबा सावकाश चला, वॉक अ लिटल स्लोअर. सो in this poet, the poet advises us how to accept something and every way. So we always take the good path, the good way for the success, for the good task for our in life. So students, तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून आपल्याला एक शिकता येईल, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक अवस्थेत आपण जी काही चांगली कामं करता येईल ते निश्चित चांगली कामं करावं. जिथं जिथं आपल्याला चांगला मार्ग मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करावं, असं या ठिकाणी या कवितेतून आपल्याला घेता येईल. तर विद्यार्थ्यांनो, जे काही ॲप्रिशिएशन्स आपल्याला दिलेले आहेत ते ॲप्रिशिएशन सर्वांनी पाठ करा. या कवितेवरचे ॲप्रिशिएशन मला व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवायचं आहे. या ॲप्रिशिएशनला आपल्याला 5 गुण आहेत. या गोष्टीकडे सर्वांनी गांभीर्याने घ्या आणि नंतरच्या या युनिट नंतर जी काही टेस्ट होईल ते या ॲप्रिशिएशनच्या आधारे टेस्ट होण्याची शक्यता आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या कवितेवरचं ॲप्रिशिएशन परफेक्ट पाठ करा आणि ॲप्रिशिएशनचा जो डेमो आहे, जो काही सिक्वेन्स मेनू आहे, तो आपल्याला PDF फाईलच्या माध्यमातून सेंड केलेला आहे. तर ते तुम्ही करा, याच्यावरचं वर्कशॉप सोडवा आणि याची उत्तर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून किंवा PDFच्या माध्यमातून ऑनलाईन सेंड करा आणि अभ्यास पुढील युनिटसाठी करा. थँक्यू. ओके.